नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, एप्रिल महिना सुरू झाला आहे आणि एप्रिल महिन्यातील 6 तारखेला प्रभू श्रीरामाची जयंती आहे. प्रभू श्रीराम म्हटलं की नवतरुणांना, प्रभू राम भक्तांना रक्त असं उसळायला लागतं जयंती उत्सव आला की. पण खरंच प्रभू श्रीरामाचा जीवन प्रवास आणि प्रभू श्रीरामाची वंशावळ तुम्हाला माहीत आहे का? तर तीच आपण आज सांगणार आहोत. आणि कशा पद्धतीने परिवार आणि कुटुंब हे नियोजन असतं आणि प्रभू श्रीरामांनी कशा पद्धतीने ते भोगलंय ते आपण आज जाणून घेऊ. राजा दशरथ, त्यांना 3 पत्नी होत्या. पहिली माता कौसल्या, दुसरी माता कैकेयी आणि तिसरी माता सुमित्रा. कौसल्या मातेपासून प्रभू श्रीराम झाले. कैकेयी मातेपासून भरत झाले आणि सुमित्रा मातेपासून लक्ष्मण आणि शत्रुघ्न झाले. मित्रांनो, आज आपण पाहतो कशा पद्धतीने भाऊ बांधासाठी, वाट्यासाठी भांडत आहेत, झुंजत आहेत, आईबापाला जुमानत नाहीयेत. आणि कशा पद्धतीने आईबापाची आज्ञा प्रभू श्रीरामानी आणि प्रभू श्रीरामाचं जे काही जीवन प्रवास आहे आणि त्यांचा आदर सन्मान म्हणून त्यांच्या भावांनी कशा पद्धतीने त्यांनी स्वतःचं आचरण आणि विचार शुद्ध ठेवून पुढची रणनीती आखली. तर प्रभू श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास झाला. प्रभू श्रीरामाला ज्यावेळेस 14 वर्षाचा वनवास झाला, त्यांनी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता आईवडिलाची आज्ञा म्हणून ते वनवासासाठी निघाले. त्यांच्या पाठोपाठ पत्नी सीतामाता, त्यांना तर पतिधर्म निभवायचा होता म्हणून ते त्यांच्यासोबत गेल्याच. पण लक्ष्मण, ज्यावेळेस भावाला वनवास झाला त्यावेळेस लक्ष्मणाने कुठलाही विचार न करता प्रभू श्रीरामाच्या पाठीशी जाण्याचा निर्णय घेतला. मग प्रभू श्रीरामाच्या पाठीशी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस भरत तेथे नव्हते. भरतांना ही जी घटना आपल्या भावासोबत झाली ही काहीच माहीत नव्हती. मग लक्ष्मण तर निघाले, पण सर्वात मोठी विचार करायची गोष्ट आहे, भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न आणि प्रभू श्रीराम हे सख्खे भाऊ नव्हते. तरीही त्यांच्यामध्ये जे प्रेम होतं ते सख्याच्याही पलीकडलं होतं आणि सख्यापेक्षाही जास्त होतं. मग कुठलाही विचार न करता लक्ष्मण भावाच्या पाठीशी निघाले वनवासासाठी. आणि माहीत होतं वनवास म्हणजे काय, तिकडं पार्टी नाही, मजा नाही, काय नाही, काहीच नाही. एका वनामध्ये जाऊन वास करायचा, तिथे राहायचं, तिथे मग जे भेटन ते खायचं, नाही भेटलं तर उपाशी राहायचं. राजपाट कसलाही नाही. इकडं मखमली गाद्यांवर झोपायची सवय, इकडं राज व्यवहार करायची सवय. म्हणलं ते दास दासी, नौकर चावकर आणून देणारे, तिथं स्वतःनी करायचं आणि स्वतःनीच खायचं. ही दशा होणार होती. तरीही कुठलाही विचार न करता प्रभू श्रीरामाच्या पाठीशी लक्ष्मण निघाले. मग असा भाऊ जर असेल, आज कलियुग आहे, ते सत्ययुग होतं म्हणून भाऊ तसे होते. पण आज पिढी बदलत चाललेली आहे, कलियुग आहे. म्हणतात ना, ज्यावेळेस सत्ययुग होतं त्यावेळेस 100% प्रामाणिकपणा होता. 100% प्रामाणिकपणा होता. त्यानंतर द्वापार युगामध्ये 75% प्रामाणिकपणा होता. 75%. आणि त्रेतायुगामध्ये 50% प्रामाणिकपणा होता. 50%. आणि आता हा कलियुग आहे, इथं फक्त 25% प्रामाणिकपणा आहे. त्यामुळे हे शक्य नाही. मग प्रभू श्रीरामाच्या पाठीशी लक्ष्मण निघाले. पण ज्या भरताला गादीवर बसवायचं होतं, सगळं ठरलेलं होतं, त्या भरताने ज्या वेळेस कळालं की प्रभू श्रीरामाला वनवास झाला, राम वनवासामध्ये गेलेत, वनामध्ये गेलेत, सीतामाता सोबत आहेत, लक्ष्मण सोबत आहेत,
मग ते कळताच कुठलाही विचार न करता ते ज्या दिशेने गेले त्याच दिशेने भरत गेले. कशासाठी गेले? वाटणी कमी आली किंवा मला हिस्सा कमी दिला ह्यासाठी गेले का? की नाही नाही तुला जास्त दिलं ह्यासाठी गेले का? नाही गेले. ते गेले स्वतः त्यांना वापस घेऊन येण्यासाठी. भरत प्रभू श्रीरामाला वापस घेऊन येण्यासाठी गेले. पण ज्यावेळेस भरत निघाले वनामध्ये ज्यावेळेस भरतांची आणि प्रभू श्रीरामांची भेट झाली त्यावेळेस दोघांनाही एकमेकाला पाहून अश्रू अनावर झाले. रडायला लागले दोघं ढसढसा. आणि त्यावेळेस रडायला लागले आणि प्रभू श्रीरामाला विनवणी करायला लागले की तुम्ही चला, तुम्ही ज्या सिंहासनावर बसायचं होतं तुम्ही आज इकडं वनामध्ये काय करताय? हा प्रश्न ज्यावेळेस भरताने विचारला त्यावेळेस प्रभू श्रीराम म्हणाले ही आपल्या आईवडिलाची आज्ञा आहे आणि ती आज्ञा नाकारता येत नाही. मग आईवडिलांनी का अशी आज्ञा दिली? का एवढे क्रूर झाले आणि का अशा पद्धतीने तुम्हाला वनामध्ये पाठवलं? मी त्यांना विचारणार. त्यावेळेस प्रभू श्रीराम म्हणाले तू कसलाच प्रश्न न करता तू माझा वनवास पूर्ण होईपर्यंत राज्यकारभार आहात. राज्यकारभाराला व्यवस्थित सांभाळ, व्यवस्थित जनतेची राज्याची निगराणी कर, रक्षा कर, त्यांना काय हवंय काय नाही हे सर्व पहा, हे प्रभू श्रीरामाने म्हटले. खूप विनवण्या केल्यानंतरही प्रभू श्रीराम आपल्या वनवासावर ठाम होते आणि भरतांना तिथून परतावं लागलं. ज्यावेळेस परत येत होते त्यावेळेस त्यांनी प्रभू श्रीरामाच्या पादुका घेतल्या. प्रभू श्रीरामाच्या पादुका घेऊन राज्यकारभार हाकायचा ठरवला आणि ज्यावेळेस सिंहासनावर स्वतः न बसता त्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि राज्यकारभार हाकला. मग असा प्रसंग आपल्याही आयुष्यामध्ये येतो की आपल्याला परिवाराशी लढावं लागतं. तर त्यावेळेस संयमाने जे घरातले मोठे असतील त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत ते घेतलेले निर्णय योग्य मानून त्याचा स्वीकार करा आणि पुढील आपलं आयुष्य जगायला सुरुवात करा. नक्कीच प्रभू श्रीरामाचा ज्यावेळेस 14 वर्षाचा वनवास संपला त्यावेळेस ते एक राजच होते आणि त्यांना राजसिंहासनावरच येऊन बसावं लागलं. मग आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष हा चालू असतो. देवाला संघर्ष चुकला नाही. मग तुम्ही आम्ही तर माणसं आहोत आणि हा कलियुग आहे. त्यावेळेस लोक प्रामाणिक एवढे होते, नंतरनं एवढे झाले आणि आता फक्त एवढेच आहेत. तर पावलोपावली तुम्हाला खोटं बोलणारा, तुम्हाला फसवणारा वेळोवेळी मिळेल, जागोजागी मिळेल. पण त्यांच्यापासून सावधान राहा आणि प्रभू श्रीरामाचा आदर्श घ्या. प्रभू श्रीरामाने काय भोगले हे आज आपण फक्त जयंती आणि उत्सव, पण प्रभू श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होते, आपण ते बघत नाही. आपण फक्त हिंदुत्व म्हणून प्रभू श्रीरामाकडे बघतो. आज एकालाही प्रभू श्रीरामाचा जन्म आठवत नाही, एकालाही प्रभू श्रीरामाला किती भाऊ होते हे माहीत नाही, एकालाही प्रभू श्रीरामाच्या मुलांचं नाव काय आहे हे माहीत नाही, एकालाही प्रभू श्रीरामाच्या वडिलाचं नाव कदाचित माहीत असेल. प्रभू श्रीरामाला किती आई होत्या हे सुद्धा माहीत नाही. प्रभू श्रीरामाच्या आईचं नाव काय हे सुद्धा कदाचित काही जणाला माहीत नसेल. मग अशी परिस्थिती आहे आणि आज आपण म्हणतोय की मी रामभक्त, कट्टर रामभक्त. ही गोष्ट नाही. आणि मित्रांनो दुसरी एक गोष्ट आवर्जून सांगतो, आज आपण ज्यावेळेस जयंत्या काढतो, आता एक ट्रेंड निघलाय भगवा झेंडा लटकता टाकायचा. भगव्या ध्वजाचं जे महत्त्व आहे हे महत्त्व आधी समजून घ्या. भगवा ध्वज हा उभाच असला पाहिजे. आपण त्याला आपल्या सोयीनुसार आडवं करतोय, आपण त्या भगव्याची विटंबना करतोय. मित्रांनो आज कित्येक गावांमध्ये मोठा भगवा ध्वज केला जातो आणि ह्या बिल्डिंगला अर्धा आणि इकडून अर्धी दोरी बांधून त्याला लटकालेला सोडलेला जातो. तर ती आपली वाईट दिशा चाललेली आहे. आपण हे वाईट कृत्य केलं नाही पाहिजे आणि ते आपण करतोय आणि स्वतःला आपणच कट्टर हिंदू समजतो. ध्वज हा कोणताही असो, मला सांगा आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा तो जर असा लटकवला तर त्याचे विटंबना होती का नाही? आणि हा सनातन हिंदू धर्माचा प्रतीक असलेला भगवा ध्वज आहे.
आणि त्याला आपण असं आडवा करतोय, हे कुठंतरी चुकतंय. ह्या चुका दुरुस्त झाल्या पाहिजे. आणि झेंडा कधीच आडवा नसतो, झेंडा कधीही फडकता आणि उभाच ध्वज असतो, त्याला ध्वज म्हणतात. आणि आज आपण ही जी त्याच्यामध्ये बदल करायलो हे खूप चुकीचं आहे. भारताचा ध्वज ज्यावेळेस उलटा फडकतो त्यावेळेस गुन्हा दाखल होतो. आणि भारताच्याही ध्वजाच्या आधीचा हा भगवा ध्वज आहे, ह्याची विटंबना आपण करतोय. आपल्यालाच काही वाटलं पाहिजे ना. मग एकच या प्रभू श्रीरामाच्या जयंतीनिमित्त सर्वांना एकच सांगतो की आपला धर्म आधी समजून घ्या. मी आजपासून हे टॉपिक चालू केलेले आहे. प्रत्येक देवांचा जीवन परिचय थोडक्यात मी सांगणार आहे. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओ जर आवडत असतील तर कमेंट करा, पुढचा विषय आम्हाला सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि इथून पुढं प्रभू श्रीरामाच्या जयंतीनिमित्त मी स्वतःला हिंदू समजतो, तर मी हिंदू धर्माचं तंतोतंत पालन करेन ही शपथ घ्या. आणि हिंदू धर्माचं जे आचरण आहे हे आपल्यात उतरवा. आपल्यात उतरल्याच्या नंतर ना आपण स्वतःला कट्टर हिंदू असं म्हणू शकतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.